ब्रेकअप नंतर सर्वात जास्त त्रास कोणाला होतो बरं? मुलाला की मुलीला? आपण सोशल मीडियावर रील्स पाहतो, मीम्स पाहतो, जिथे दाखवलं जातं सुरुवातीला मुलगी खूप रडते आणि लगेच मूव ऑन होते, तर मुलगा पार्टी करतो आणि काही महिन्यानंतर देवदास बनून फिरतो. पण खरंच हे इतकं सोपं असतं का सगळं? आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा फेज कधी ना कधी अनुभवला असेल किंवा जवळच्या मित्रांना यात जाताना पाहिलं असेल. जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा होणारं पेन हे जेंडर बघून येत नाही. दुःख तर दोघांनाही होतं, पण ते व्यक्त करण्याची आणि सिच्युएशन सोबत डील करण्याची दोघांचीही पद्धत वेगळी असते. आज आपण याच गोष्टींवर मनमोकळेपणाने एखाद्या मित्रासारखं बोलणार आहोत. चला तर मग समजून घेऊया हा इमोशनल प्रवास नक्की कसा असतो आणि यातून बाहेर कसं पडायचं. नंबर 1, भावना व्यक्त करण्याची पद्धत. मुलींना लहानपणापासूनच आपल्या भावना व्यक्त करण्याची सवय असते. ब्रेकअप नंतर त्या खूप रडतात, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बोलतात आणि आपल्या मनावरचा भार हलका करतात. या उलट मुलांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की मुलं रडत नाहीत. त्यामुळे मुलं सुरुवातीला तो त्रास मनात दाबून ठेवतात, मित्रांसोबत बाहेर फिरून किंवा कामात स्वतःला बिझी ठेवून डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात. मुलांना वाटतं की मी ठीक आहे, पण खरं तर त्यांनी तो मुखवटा घातलेला असतो. भावना दाबून ठेवल्याने त्या कमी होत नाही, तर त्या पुढे ढकलल्या जातात. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका. नंबर 2, टायमिंगचा फरक. मुली त्या पहिल्या दिवसापासून ब्रेकअपचा सामना करतात, त्यामुळे काही महिन्यानंतर त्या मानसिक दृष्ट्या स्वतःला सावरू शकतात. मुलांचं उलट होतं. सुरुवातीला त्यांना एक फॉल्स फ्रीडम किंवा मोकळेपणा जाणवतो, पण जेव्हा काही आठवडे किंवा महिने निघून जातात, शांततेच्या काळात जेव्हा त्या व्यक्तीची उणीव भासते, तेव्हा खऱ्या दुःखाची लाट येते. ब्रेकअपचा त्रास हा दोघांनाही होत असतो, फक्त टायमिंग वेगळं असतं. अशा वेळी गोष्टी एक्सेप्ट करायला शिका आणि ज्या त्या भावना ज्या त्या वेळी वेंट आउट करा. नंबर 3, सपोर्ट सिस्टीमचा वापर. मुलींकडे सहसा एक हक्काचा ग्रुप असतो, जिथे त्या रडून ओरडून मनातील दुःख आणि राग व्यक्त करू शकतात. मुलांमध्ये इमोशनल वेंटिंग खूप कमी प्रमाणात होतं. मित्र सोबत असतात, पण गंभीर भावनिक विषयांवर मुलं फारशी चर्चा करत नाहीत. यामुळे मुलांना आतून खूप एकटं वाटू शकतं. मित्रांना तुम्हाला ग्रुप समोर बोलायला संकोच वाटत असेल तर असा एखादा मित्र किंवा कुटुंबातील व्यक्ती शोधा, जी तुमची खिल्ली न उडवता शांतपणे ऐकून घेईल. प्रत्येक ग्रुपमध्ये असा एखादा इमोशनली मॅच्युअर मित्र असतोच. नंबर 4, आठवणींची साठवण. मित्रांनो, ब्रेकअप नंतर सर्वात जास्त छळतात त्या म्हणजे आठवणी. मुली या स्वभावतः नात्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. कोणीतरी कधीतरी दिलेलं सुकलेलं गुलाबाचं फूल, मूव्ही तिकीट्स किंवा वाढदिवसाचे ग्रीटिंग कार्ड सुद्धा त्या जपून ठेवतात. दुसरीकडे मुलं सुरुवातीला त्या आठवणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. ब्रेकअप झालं की मुलं तो जुना बॉक्स कुठेतरी कपाटाच्या कोपऱ्यात लपवून ठेवतात. ते फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःला कामात किंवा मित्रांमध्ये बिझी करून घेतील, जणू काही त्यांच्या आयुष्यात काही घडलेलंच नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटेल की ते सहज मूव्ह ऑन झालेत. मुलं आठवणींना विसरत नाहीत, तर ते त्यांना मनाच्या एका कोपऱ्यात दाबून ठेवतात. त्यांनी दिलेल्या भेटवस्तू, जुने चार्ट्स किंवा फोटोज डिलीट करा, जेणेकरून तुम्हाला ब्रेकअप मधून बाहेर पडण्यासाठी सोपं जाईल. नंबर 5, रिजेक्शन आणि इगो. जेव्हा एखादी मुलगी पुढाकार घेऊन नातं संपवते, तेव्हा एखाद्या मुलाच्या भावनांसोबतच इगोला म्हणजेच पुरुष अहंकाराला मोठा धक्का बसतो. लहानपणापासूनच मुलांना नेहमी प्रोव्हायडर किंवा प्रोटेक्टरच्या भूमिकेत पाहिलं जातं. अशा वेळी जेव्हा एखादी मुलगी त्यांना नाकारते, तेव्हा त्यांच्या मनामध्ये हजारो प्रश्न उभे राहतात. मी कुठे कमी पडलो का? तिला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला असेल का? मी कमी कमवतो का? त्यांचा हा त्रास दुःखाऐवजी रागाच्या, चिडचिडीच्या किंवा इगो क्लॅसेसच्या रूपात बाहेर पडतो. ते जिम मध्ये आतोनात कष्ट करतील, जास्त कामं करतील किंवा सोशल मीडियावर आय डोंट केअर अशा पद्धतीचे ॲटिट्यूड स्टेटस ठेवतील, पण हा राग म्हणजे दुसरं काही नसून आत दडलेली वेदनाच असते. या उलट जेव्हा एखादा मुलगा नातं तोडतो, तेव्हा मुलींच्या मनावर होणारा आघात हा वेगळा असतो. त्यांच्यामध्ये सेल्फ डाऊट्स निर्माण होतात. मुली विचार करू लागतात, माझं काय चुकलं? मी पुरेशी सुंदर नाहीये का? मी त्याची काळजी नीट घेतली नाही का? मुली या नकाराचं खापर स्वतःवर फोडतात. मुलींचा हा त्रास मुलांसारखा रागाच्या रूपात बाहेर पडत नाही, तर तो शांततेच्या, एकांताच्या आणि अश्रूंच्या रूपात बाहेर पडतो. त्या स्वतःला एखाद्या खोलीमध्ये बंद करून घेतील आणि लोकांशी बोलणं कमी करतील. जोपर्यंत तुम्ही ब्रेकअप एक्सेप्ट करत नाही आहात, तोपर्यंत स्वतःचा वेळ घ्या. जास्त वेळ एखाद्या खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेऊ नका. गरज पडल्यास एखाद्या काउन्सिलरची नक्की मदत घ्या. नंबर 6, शारीरिक आणि मानसिक परिणाम. नात्यात असताना तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन आणि डोपामिनचा स्तर चांगला असतो. जेव्हा तुमचं ब्रेकअप होतं, तेव्हा तुमचे हे हार्मोन्स कमी होतात आणि कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन वाढतो. मुलींच्या बाबतीत हा बदल खूप तीव्र असतो.
यामुळे मुलींना सुरुवातीला प्रचंड अशक्तपणा जाणवतो, छातीत धडधडणं, पोटात गोळा येणं, भूक पूर्णपणे मरणं आणि रात्रीची झोप उडणं अशा गोष्टी घडतात. अनेक मुलींना या काळात अँझायटी अटॅक्स किंवा सतत रडल्यामुळे प्रचंड डोकेदुखीचा त्रास होतो. मुलं रडत नाहीत या सामाजिक दबावामुळे मुलं आपला त्रास कोणालाच दाखवत नाही. जेव्हा हा मानसिक ताण असह्य होतो तेव्हा त्या डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी मुलं बऱ्याचदा चुकीच्या सवयींचा आधार घेतात. व्यसनात बुडाल्यामुळे मुलांचं करिअर आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही धोक्यात येतं. शेवटी काय तर मित्रांनो, निसर्गाने किंवा समाजाने आपल्या दोघांनाही कितीही वेगळं बनवलेलं असलं तरी मनाच्या वेदना या दोघांसाठी सारख्याच असतात. कोणाचं रडणं जगाला दिसतं तर कोणाचा आतल्या आत होणारा कोंडमारा जगाला समजत नाही. त्यामुळे जास्त त्रास कोणाला झाला या स्पर्धेत पडण्यापेक्षा हे समजून घेणं गरजेचं आहे की दोघंही एका कठीण काळातून जात आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या मित्राच्या बाबतीत तुम्ही असा अनुभव पाहिला आहे का? कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.